आता मी नाही बोलत, मी काहीच नाही सांगत तुम्हाला, तुम्ही स्वतः तुमच्या कानानं ऐका. नमस्कार भावांनो बहिणींनो, शुभ सकाळ, जय भीम सर्वांना. काय चालू आहे? झाली का चहा पाणी? आमची नाही झाली चूक चहा. आज चहा नाही झाली अजून, सगळे अजून झोपलेले आहेत. मी लवकर उठले, माझे पारसे कामं आवरलेत, आंघोळ झाली. सगळे झोपलेले असल्यामुळं काय करू म्हणलं, चला कामावर पण आज लवकर जायचं आहे. एका ठिकाणी आम्ही 4 बाया आहेत, आज तिन्ही पण सुट्टीवर आहे. मी एकटीच कामाला आहे, त्याच्या वाट्याचं पण काम करायचं आहे, लवकर जायचं आहे. आता वाजलेत 5 सकाळचे 6:30. 6:30ला माझं सगळं एवढं सकाळचं काम आवरून झालेलं आहे. आणि हे काय उठत नाहीत, झोपलेले. ते म्हणते तुला कामाला जायचं आहे, आम्हाला थोडी कामाला जायचं आहे. आमची झोप खराब करती. पहिलाच येळ एवढा मोठा आहे, आम्हाला वर्षासारखा येळ जातो आहे. त्यामुळं झोपा बाप्पा हो, आहे का नाही? तर आपलं तर आवरलं सगळं, जायचं आहे, काय करू. असे लवकर उठले. काल आपल्याला लाईट नसल्यामुळं पाणी नव्हतं इथं, JCB चालू होती. दाखवते तुम्हाला पाठीमागच्या कॅमेरा. इथं JCBमुळं आपल्याला पाणी नव्हतं, तर कालचे पण कपडे माझे राहिलेत धुवायचे, ते पण आता कपडे धुवून घेते. आज आहे गुरुवार, आज आहे 14 तारीख. आज सकाळी सकाळीच व्हिडिओ चालू केला आहे मी, आवरले सगळं. तर म्हटलं चला कसं उठवावं आता यायला. चला मी घेते आता कपडे धुवून. ते कवर लोक झोपतात काय माहिती नाही, कपडे धुवून घेते. तर मी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, माहीत पडेल तुम्हाला. आज थोडंसं काहीतरी खास पण सांगणार आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतान तरच तुम्हाला माहिती पडेल. चला मी घेते कपडे धुवून, ते पण दाखवते तुम्हाला. झाले आता कपडे धुणं झालेत. आता कोण उठलंय कोण नाही आपण दाखवते मी तुम्हाला. कपडे कालचे कपडे माझे आजचे पडलेत, नाही का. चला कपडे बी तर धुणं झालेत. आता उठलंय कोण कोण नाही कोण सांगते, दाखवते मी तुम्हाला. चला किती वाजलेत आता? 7 वाजलेत. अर्ध्या घंट्यात लागला मला कपडे धुवायला. सकाळचे 7 वाजलेत. चला पाव कोण उठले. तर कूलरचा आवाज तर एवढा येतोय भरभर भरभर. हे बसलंय पाव. काय हे, मला कामाला जायचंय, झोपा काढणं चालल्यात. होत्यात का नाही झोपा? हा पण कसं पाहतोय नसते. बसलाय आता उठून. आता हे ताज तर झोपेलच. कर कूलर बंद, उचल गा आधी, टाक पटकन वर. चला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. लागते आता स्वयंपाकाला, स्वयंपाक करायचा, जायचंय लवकर काम. मंडळी आता धुतलोय, तोंड वगैरे धुतलंय मी. आणि मम्मीने इकडं चहा ठेवली बा. तर या मंडळी चहा प्यायला तुम्ही सकाळी सकाळी. ना आज उठायला लयच उशीर झालता मला, आहे का नाही. 7 वाजता उठलोय मी. पप्पा बिन चहा प्यायला लागलेत पा. आता बरं वाटतंय. बरं आहे का आता? चालला मंडळी, लागले स्वयंपाकाला. टाकली आज आपली तुरीची डाळ, टाकली शिजायला. आदनामध्ये तुरीची डाळ टाकली शिजायला, दाखवते मी तुम्हाला नंतर. या शेप खायला. सकाळी सकाळी चहा पेत नाही मी, तर शेप खाते. मम्मीची चहा नाही तर ही सेप अशी खाते आणि गरम पाणी करून पिते बा. मग पहिल्या प्यायचं ते पण लय गरम झालं माझ्याकडून. आज पहिले शेप खाणं चालले. कोमट करायचं ना, इतकं जमत नाही करायचं, गरम नाही. आवरलं सगळं. स्वयंपाक गिपाक झाला. 9 वाजलेत आता. चालले आता 9लाच कामाला. लवकर जा नाही ना. आले मी आता कामावून घरी. सकाळी 9 वाजता गेले होते मी पण, तर 4ला घरी आले. मला म्हणलं होतं ना मी की 4 जणी आम्ही कामाला. 3 सुट्टीवर आहे, मी एकटीच आहे तिथं. तर मला आज 4 वाजले तिथून कामावून येता येता. आणि तुम्ही कसं काय जेवण आता करायचे? मी सकाळी जेवून बी गेले नव्हते, नुसतं गरम पाणी पिऊन गेलेले. गरम पाणी पिऊन राहिली मग आता.
मला तर काय माहिती नाही गिलासभर बाबा, पाणी पिऊन गेलेली आहे. आता तिथं पाणी तर पिले म्हणा, पण आताशी घरी आले पाणी. चहा दिला ना बाबीने. मी चहाच पित नाही तर. चहा सोडली मम्मीनं आणि मी पण 3:30 वाजता आलोय घरी. सकाळी जेवण मी गेलो होतो जेवण, सकाळी जेवण मी आता घरी आलोय. आता जेवायचंय, मी डबल जायचंय मला कामाला आहे बा. यायला की मी आपलं ताट वाढून भूक लागेल. समोसा कशी पण आणला समोसे घेऊन. कचोरी घेऊन आले तिकून आणि इकडे भाजीनं टिफिन दिली, जेवण कर म्हणजायत मला तिथं. पण मी म्हणलं नाही, मला नाही जेवायचं. म्हणलं आता लय थकले बी, मला अंग टाकायचंय. मला म्हणजायत मग तू टिफिन घेऊन जाय आणि घरी जाऊन जेवण कर. पहा आता किती या काय मंडळी काय. जेवायला मम्मीने सकाळी वरण केलेलं मसाला पण घेतली आता चुरून. या तुम्ही पण जेवायला दाखवतो मी तुम्हाला बाबीनं काय काय दिले मला डब्यामध्ये. हे पाठीमागच्या कॅमेऱ्यात हे डब्बा. गोबीचा काहीतरी म्हणते याच्यात काय आहे? हे काय रे? आमच्या असं ही द्या. गोबी काय काय माहिती. मुगाची डाळ, मुगाची डाळ. अजून हे बेसन वड्या, काय म्हणते त्याला ते बेसन उडीने दिली त्याला. नाव ध्यान द्या हा. ना. काहीतरी हो. हे भात आहे याच्यात भात आहे. सालाद आहे, सालाद सालाद आणि रस द्यालाय. याच्यात रस आहे. दाखव रस. हे दिलाय डब्यामध्ये रस. करते मी आता जेवण नेरी दुपारी आणि संध्याकाळची बी आली याच्यामध्ये. आता जेवल्यावर काय जेवणार आहे? आता 4 वाजलेत. आता जेवल्यावर काय जेवणार आहे संध्याकाळी? 3 टायमाचं जेवण एखादीच आहे आज. चला या जेवायला. तू म्हणत होते चला मी करते आता पहा जेवण. आणि तुम्हाला सांगायची होती पहा एक गोष्ट. मी म्हणलं होतं ना तुम्हाला की आजचा व्हिडिओ खास आहे. तुम्हाला सांगते मी काहीतरी. आज सांगितले पहा मी व्हिडिओमध्ये. आज आहे गुरुवार, आज आहे 14 तारीख. आणि याच्या बहिणीच्या घरी लग्न आहे पहा. तर याच्या बहिणीच्या घरी लग्न आहे. आम्हाला आज फोन आलाय लग्नाला या म्हणून सनी. आज 14 तारीख आहे. 17 तारखेची हळद आहे, 18 तारखेचा स्वयंपाक आहे आणि 19 तारखेचं लग्न आहे असं आम्हाला सांगितले. तर आज 14 तारीख आहे आणि किती दिवस राहिले ते तुम्हीच हिसाब करून मला सांगा कमेंटमध्ये. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. आणि त्या लग्नाला बोलवतात आमंत्रण का निमंत्रण काय म्हणतात ते कसं देतात हे मी याच्यामध्ये टाकणार आहे. त्यात तुम्हाला दिसणार नाही पण तुम्हाला ऐकायला भेटेल ते मी याच्यात टाकणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि ते ऐका. तू माझ्याकडे डोळ्यात आणून बिलकुल पाहू नको. ते खरंच टाकायचं त्याच्यामध्ये. तर मी टाकणार आहे ते त्याच्यामध्ये. तुम्ही ऐका आणि मग मला कमेंटमध्ये सांगा. हे का नाही असंच तुमच्याकडे निमंत्रण का आमंत्रण म्हणते ते असंच तुमच्याकडे देतात का म्हणून सरी मला नक्की सांगा. कारण त्याची बहीण नाही तर मी नाही पुढचं बोलत. समजून घ्या तुम्ही आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा. पुढचं तुम्ही ऐका आता काय म्हणतात काय नाही. आता मी नाही बोलत, मी काहीच नाही सांगत तुम्हाला. तुम्ही स्वतः तुमच्या कानानं ऐका आणि मग मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंटमध्ये सांगा. चला मग लग्नाला येतो का नाही? दोघं मायले तिघं मायले तर नाही मला येईन का घरचं गौतम त्याचे कपडे घेऊन जाईन शिवायला टाकायला. साईट येऊन नाही ना आलता ये ना. हो ना आता त्याचे कपडे ये का. बरं पण मग लग्नाला तर मग आता लग्नाला येणं होईन का? पाहू आता लागणार काय होतंय तर. हॅलो पाहू ना काय होतंय तर. असा निरोप दिलेला आहे आम्हाला लग्नाला. असा निरोप दिलाय आम्हाला लग्नाला. आता चला 4 वाजता आली होती मी घरी. जेवण केलंय, झालं चहा पाण्याचा टाईम. आता वाजलेत 5. चला आता जायचंय परत कामाला. आता 5 वाजले परत संध्याकाळी 1 घंट्याचं काम आहे. आता पुन्हा 6ला 1 घंटाला बराबर 1 घंटा जातोय. 4ला आलं, 5ला गेलं, 6ला सुट्टी. चला 6 वाजता आलं की मग आपलं आहेच घरचं चालू राहतंय हे का नाही. चला बाय बाय.